नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे अभिजित तिजोरीतून पैसे काढायला आलेला असतो. रागिणीच्या सांगण्यावरून तिने त्याला डुप्लिकेट चावी दिलेली असते आणि जेव्हा तो कुणालाही न सांगता तिजोरीतून हवे तेवढे पैसे घेण्यासाठी तिथे आलेला असतो, तेव्हा तिथे आकाश, भूमी आणि घरातले सगळेजणच जमा होतात. त्यामुळे इथे आता अभिजितला रंगे हात पकडलेलं असतं. तेव्हा अभिजित म्हणत असतो की आकाश, तू मला आणि भूमी, तू माझ्या आईला, आम्हाला दोघांना तुम्ही खलनायक ठरवलंय ना, विलन ठरवलंय. तुम्हाला असं वाटतंय की आम्ही खूप जास्त चुकीचे वागलोत ना, आणि आम्हाला तुम्ही विलन ठरवल्यानंतर सगळ्यांना सुद्धा तसंच वाटतंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोघांना सोडणार नाही. खरं सांगतोय आकाश, तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर जे काही केलेत ना, त्यामुळे मी तुम्हाला कधीच सोडणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इकडे अभिजित आता रागारागाने, तावातावाने तिथून निघून जातो. तेव्हा इथे आकाशला त्या गोष्टीचा अजिबात काहीच फरक पडत नाही. तो म्हणतो की चल भूमी, आणि तो गेल्यानंतरसुद्धा सगळेजण जरा रिलॅक्स असतात. मात्र इथे भूमी थोडी टेन्शनमध्ये असते. भूमीला अभिजितच्या बोलण्याची भीती वाटत असते. तो गेल्यानंतर ती त्याच ठिकाणी उभी असते जिथे त्याने पैसे चोरण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा तिथे मानसी जाते आणि म्हणते, ताई चल, काय झालं, कसला विचार करतेस? अगं गेले अभिजित भाऊजी. तेव्हा भूमी म्हणत असते की मानसी, तू बघितलंस अभिजितच्या डोळ्यामध्ये किती राग होता, किती तिरस्कार होता, आणि कशा पद्धतीने त्याने मला आणि इथे आकाशला धमकी दिली आहे. तेव्हा मानसी म्हणते, तू नको काळजी करू, आणि त्यांच्या धमकीला कधीपासून घाबरायला लागलीस तू, आणि आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर, तुला काही नाही होणार. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, मला माझी भीती नाहीच आहे. मला फक्त आकाशची आणि आपल्या घरातल्या लोकांची भीती आहे. मला स्वतःची कधीच भीती वाटत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत प्रोटेक्ट करत आले, आणि त्यासाठीच मला त्या दोघांना घरातून हाकलून द्यायचं होतं. कारण का, ती दोघंजणं चांगली माणसं नाही आहेत, कुणालाही त्रास देऊ शकतात. तू बघितलेस ना, इथे आत्या होत्या तरी पण त्यांनी एक चान्ससुद्धा सोडला नाही त्रास देण्याचा. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्रास देतच होत्या. आणि आता तू बघितलंस ना, अभिजितने कशा पद्धतीने धमकी दिली. तो म्हणाला की विलन बनवले आम्हाला, तुम्हाला सोडणार नाही म्हणून. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही, असं मला वाटतंय. आणि त्याच्या डोळ्यामध्ये मी आता एक वेगळाच तिरस्कार बघितला, एक वेगळाच राग बघितला. म्हणजे एक खूप विचित्र माणूस असतो ना, त्याच्या शिपटीवरती पाय दिल्यानंतर तो खूपच जास्त चवताळतो, तसा अभिजित आता चवताळला आहे, आणि त्या रागाच्या भरामध्ये तो काही करू शकतो, असं आता भूमी म्हणत असते. तरी ते प्रेक्षकांनो, राजाराम काका सगळ्यात चांगला माणूस, आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे. आतासुद्धा ते कामाविषयी फोनवरती बोलत जात असतात आणि घरी जायलाच निघालेले असतात. तेव्हा इकडे राजाराम काका आता जे काही रागिणीने केलेलं असतं ते सगळं विसरणार असतात आणि आकाशला नव्याने मदत करणार असतात. तेव्हाच इकडे गाडी जात असताना रागिणी आता मध्येच येते आणि गाडी थांबवते. तेव्हा इकडे ड्रायव्हरने गाडी थांबवल्यानंतर राजाराम काका म्हणतात की काय झालं, गाडी का थांबवली? तेव्हा इकडे ड्रायव्हर आता समोर बघतात. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते, नाही नाही जायचं आहे, तुम्ही प्लीज थांबा, प्लीज थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही मला असं रस्त्यावरती सोडून नाही जाऊ शकत, प्लीज थांबा, बोला माझ्याशी. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात, काय बोलायचं आहे तुझ्याशी, सांग ना, काय बोलू मी तुझ्याशी? आज ही तुझी जी परिस्थिती आहे ना, त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस रागिनी. अगं काय नव्हतं तुझ्याजवळ, सगळंच तर तुझ्याजवळ होतं ना, पण तरीसुद्धा तुझ्या हातामध्ये आता काय उरलं? सगळं गमावलंस तू. एवढं सगळं करायची काय गरज होती? एवढा लोभ, एवढा लोभ तुला होता ना, की तुला भानच नाही राहिलं की तू तू कुणाबरोबर काय वागतेस तू. त्या तुझ्या लोभामुळे, तुझ्या ह्या स्वार्थामुळे सगळं काही तुझ्या हातातून निसटून गेलं. तेव्हा इकडे आता राजाराम काका यांना आठवत असतं की इथे आजी म्हणालेले असतात की अगं आकाश, हिलाही ना आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून दे. हिने माझ्या पोटी जरी जन्म घेतला असला ना, तरीसुद्धा हिने माझी कूस नासवली. हिला आत्ताच्या आता इथून हाकलून दे. हिची वाईट सावली माझ्या कुटुंबावरती आता पडता कामा नये. लाज वाटते मला की ही माझी मुलगी आहे म्हणून मला बोलण्याची. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई असणं आणि आईसारखं असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुला खूप जास्त या सगळ्याची
खूप आस होती ना तुला, हे सगळं तू पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी केलंस ना? या सगळ्याचा लोभ होता तुला, स्वार्थी कुठली. मी तुला कधीच माफ करणार नाही आहे. पण तुला आता तुझ्या या गुन्ह्याची शिक्षा मात्र मी तुला देणार आहे. ज्या प्रॉपर्टीसाठी, ज्या पैशासाठी तू हे सगळं केलंस ना, आज महाजनांच्या प्रॉपर्टीमधून मी तुला बेदखल करतोय, असा आकाश रागिणीला म्हणालेला असतो. तर इकडे जेव्हा पैसे चोरण्यासाठी अभिजित तिथे आलेला असतो, तेव्हा इकडे आकाशने त्याला रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन पैसे घ्यायची. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की आकाश, तू मला विलन ठरवलेस ना, आणि तुझ्या बायकोने माझ्या आईला, हे सगळं आहे ना तुझ्या बायकोमुळे होतंय, कळलं का? ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, या घराला तिने तोडण्याचाच प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, अभिजित, माझ्या बायकोच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तेव्हा अभिजित म्हणतो, बोलणार बोलणार बोलणार, 1000 वेळा बोलणार. हे सगळं या भूमीमुळे झालं आहे. जेव्हापासून ती इथे आली आहे ना, तेव्हापासून या घरामध्ये वाद निर्माण झालेत, आणि हे बोलायला मला कुठल्याही पद्धतीची लाज वाटत नाही आहे. हे सगळं या भूमीमुळे झालं आहे. तेव्हा इथे आकाश आता अभिजितच्या जोरदार कानाखाली देतो आणि त्याला चांगला धडा शिकवतो. तेव्हा अभिजित म्हणत असतो, तुम्ही लोक जे काही वागलात ना आता माझ्याबरोबर, ते मी कधीही विसरणार नाही आहे. मी ते नेहमी लक्षात ठेवेन, कळलं तुम्हाला? हा अपमान माझा जो केला आहे ना तुम्ही, तो मी आयुष्यभर लक्षात ठेवणार, आणि आता तुम्हालासुद्धा तुमच्या गुन्ह्याची शिक्षा देणार, असं इथे अभिजित म्हणत असतो आणि सरळ निघून जातो. तरी ते प्रेक्षकांनो, चोराच्या उलट्या बोंबा, अभिजित आणि रागिणीचं सगळं कारस्थान. तरीसुद्धा इथे अभिजित आता आकाशला चुकीचं ठरवत असतो. तर इकडे आकाशच्या आईवडिलांना मारले अभिजितच्या आईने, बरोबर. रघु काकांना मारले इथे रागिणी आणि अभिजित यांनी. सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करून रागिणीने स्वतःच्या नवऱ्याला सोडलेलं नाही आहे, त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी जेलमध्ये टाकलं, बरोबर की नाही? त्या वकिलाला हाताशी धरलं, तांडेलला हाताशी धरलं, कितीतरी व्यंकटला हाताशी धरलं. या सगळ्या माणसांना पैसे देऊन विकत घेतलं होतं, फक्त महाजनांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी. हा एवढा सगळा अट्टहास केलेला असतो. तरीसुद्धा इथे अभिजितचं बोलणं काय, तर तुम्ही लोकांनी आम्हाला विलन ठरवले आहेत आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार. म्हणजे करून सवरून सगळा ब्लेम अभिजितने टाकलेला असतो आकाश आणि भूमीवरती. इतका मूर्ख आहे हा अभिजित. तर आकाशला हे सगळं आता आठवत असतं की कशा पद्धतीने अभिजित पैसे घ्यायला आलेला असतो. रागिणीने सगळ्यांना धमकी दिलेली असते, त्याचबरोबर अभिजितने सगळ्यांना धमकी दिलेली असते. हे सगळं आठवत असताना भूमी त्या ठिकाणी येते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, एवढं सगळं घडून गेल्यानंतर मला खरंच भूक नाही आहे, मला काही खायला नको आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मी जे काही आणले ना ते बघितल्यानंतर तुला लगेच भूक लागेल आणि तुला खावंसंही वाटेल. तेव्हा इकडे भूमीने आणलेली असते पेस्ट्री. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, हे काय, तू पेस्ट्री घेऊन आली आहेस? त्यानंतरला भूमी म्हणत असते, आकाश, बघितलंस ना, ही पेस्ट्री बघितल्यानंतर तू खाण्यासाठी नाही म्हणणारच नाही, मला माहिती आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, कुठे जाताय तुम्ही? सांगा ना, कुठे जाताय? मला इथे रस्त्यावरती ठेवून तुम्ही कुठे जाताय? तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायला नको का? हे सगळं मी काय माझ्या एकटीसाठी केलं, आपल्या सगळ्यांसाठी केलं ना? सांगा ना, काय अवस्था होती आपली? तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, तुला काय वाटलं रागिणी, तू हे जे काही केलेस याला मी जस्टिफाई करेन का? तू बरोबर केलेस, तू काही चुकीचं नाही केलेस असं म्हणेन आणि तुझी साथ देईन असं वाटतंय का तुला? हे तुला चुकीचं वाटतंय. तुझ्या वागण्याला मी कधीही इथे चांगलं वागणं म्हणणार नाही, कधीही तुझ्या वागण्याचं समर्थन करणार नाही. तू चुकीचीच वागलीस. अगं, मला खरंच तुला बघितलं ना की त्या घरच्यांची आठवण येते गं. स्वतःच्या भावाला आणि वहिनीला नाही सोडलंस तू, त्यांना मारून टाकलंस. आकाशला ते औषध दिल्यानंतर तो लहान मुलांसारखा घरामध्ये वावरायचा, ते आठवते मला. इकडे तुझ्या आईने मला मुलासारखा जीव लावला, हे सगळं मला आठवतंय. तुझ्या घरातले जे नोकर आहेत ना, ते मला किती जीव लावायचे, माझ्यावरती विश्वास ठेवायचे, बरोबर ना? माझा मुलगा अथर्व, अगं तुझ्या स्वार्थासाठी काय नाही केलंस तू. अगं तुझी मान वाचवण्यासाठी माझी मानसुद्धा द्यायला तयार झाली होतीस ना पोलीस स्टेशनला, आणि तू म्हणतेस की आता मी तुला समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा अथर्वचा चेहरा आठवतोय तुला?
किती हताश झाला होता तो, किती वाईट वाटत होतं त्याला. आणि आतासुद्धा तू त्याची आई आहेस या गोष्टीचं त्याला वाईटच वाटतंय. त्याला लाज वाटते की तू त्याची आई आहेस. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, काही त्याला लाज वगैरे वाटत नाही आहे. अहो, मी हे सगळं का केलं हे तुम्ही तरी समजून घ्या. माझ्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या भावाच्या नावावरती केली. मला काहीसुद्धा दिलं नाही. आणि आपण कुठे आलो हे बघा ना. आपण कुठल्या अवस्थेत राहत होतो. मग मला ते सहन होत नव्हतं. म्हणजे माझा भाव हा ऐशोआरामात राहणार आणि आपण तिथे गरिबीत राहायचं का? सांगा ना, का आपण गरिबीत राहायचं? माझ्या वाट्यालासुद्धा काहीतरी द्यायला हवं होतं ना. माझ्याबरोबर पूर्वीपासूनच सगळेजण वाईट वागत आहेत आणि आतासुद्धा तेच होतं आहे. प्लीज जाऊ नका कुठेही. थांबा ना, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा राजाराम काका म्हणतात, तू जे काही केलंस ते सगळं चुकीचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अच्छा, मग तुम्ही काय बरोबर करताय? मी रस्त्यावरती राहायचं आणि तुम्ही बंगल्यात राहायचं का? बायको आहे ना मी तुमची. तुम्ही माझ्याबरोबर राहायला हवं. राजाराम काका म्हणतात की नाही, मला त्याच घरी राहावं लागेल आणि तू जे काही चुकीचं केलं आहेस ना, मला सगळ्यांना आता दुपटीने माया द्यावी लागेल, प्रेम द्यावं लागेल आणि माझी सगळ्यात जास्त गरज तिथे आहे, तुमच्यापेक्षाही जास्त. तेव्हा इथे रागिनी म्हणते, जा जा, जायचं आहे ना तुम्हाला जा. मी पण बघते ना अजून किती दिवस तुम्ही तिथे टिकता ते. त्यानंतरला अभिजित म्हणतो, आई काय झालं गं, कुणावरती एवढी रागवली आहेस? तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, अरे तुझे बाबा रे, तुझे बाबा इथून गेले पण ते आपल्याबरोबर राहायला तयार नाही आहेत. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तू शांत हो, चल, तुझ्या राहण्यासाठी मी बंदोबस्त केलेला आहे. आता त्या ठिकाणी जाऊन आपल्याला राहायचं आहे, ठीक आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते की इथे आकाश, अरे तुला आता ही पेस्ट्री मी इथे का आणले याचं कारण सांगते. आकाश, मी तुला 3 महिन्यांपूर्वी एक आनंदाची बातमी दिली होती की मी आई होणार आहे आणि तू बाबा. त्या गोष्टीला आता 3 महिने पूर्ण होत आहेत. मग आता काही गोष्टी ह्या वेळेत सेलिब्रेट केल्या पाहिजेत ना, नाहीतर आयुष्यभर त्याची हुरहुर लागून राहते. आणि तसंही आता खूप दिवस झाले ना, बरोबर ना, आपण सेलिब्रेशन नाही केले आपल्या बाळाचे येण्याचं. मग आता सेलिब्रेट करायला नको का? मी तुला सांगितलेल्या आनंदाच्या बातमीला 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच मी ही पेस्ट्री घेऊन आली आहे. आपण दोघंजण एकत्र कापूया आणि खाऊया. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तू मला जी आनंदाची बातमी सांगितलीस त्याला 3 महिने पूर्ण झालेत का? बघ ना भूमी, अगं माझ्या लक्षातच नाही राहिलं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला माहिती आहे आपल्या घरातलं वातावरण हे सेलिब्रेशन करण्यासारखं नाही आहे. खूपच जास्त वाईट आहे हे पण मला माहिती आहे. पण आता दुसरे आपल्याबरोबर चुकीचं वागले, त्याचं दुःख आपण करत बसायचं की आपल्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे, त्याच्या येण्याचं इथे आनंद सेलिब्रेट करायचा. आता तू मला सांग, बरोबर की नाही? आपलं बाळ जन्माला येणार आहे, त्याच्या स्वागताची तयारी आपण आनंदात केली पाहिजे ना, की मग त्याच गोष्टीचा विचार करत बसायचं? त्याला काही अर्थच नाही आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, तू अगदी बरोबर बोलते आहेस. मी विनाकारण वेगळ्याच गोष्टींचा विचार करत होतो. पण जे झालं ते झालं आणि जे होईल त्याला आपण आता भिडण्यासाठी, त्या गोष्टीबरोबर लढण्यासाठी आपण सज्ज होऊया. पण आपल्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षणसुद्धा सेलिब्रेट करूया. तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर आकाश, आपण काय इथे दुःख करत बसायचं? आपल्या आयुष्यात आपला नवीन पाहुणा येणार आहे, आपलं बाळ येणार आहे. मग त्याचं आपण हसतच स्वागत करूया असं मला वाटतंय. आणि अभिजित आणि रागिनी जे काही वागलेत ना आपल्याबरोबर, त्यांना आपण कधीही माफ करायचं नाही. ते जर आपल्याला नडले तर आपल्यालासुद्धा त्यांना नडावं लागेल. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, अजिबात काळजी करू नको. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, तुला माहिती आहे माझ्या आईवडिलांना पेस्ट्री खूप आवडायची आणि जेव्हापासून मला कळलं आहे ना की आईवडिलांना कशा पद्धतीने मारण्यात आलं, तेव्हापासून मला त्यांची खूप जास्त आठवण येते भूमी. तुला माहिती आहे का, मी जेव्हा कुठल्याही कामाला लहानपणी जायचो ना, तेव्हा माझे बाबा मला घास भरवायचे. मोठं झाल्यानंतरसुद्धा माझे बाबा मला घास भरवायचे, कारण त्यांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम होतं. ते म्हणायचे की तू साधासुद्धा मुलगा नाही आहेस, तू खूपच जास्त हुशार आणि प्रामाणिक मुलगा आहेस. आपला बिझनेस कुठल्या कुठे नेऊन ठेवशील, नावारूपाला आणशील, हा विश्वास माझ्या वडिलांना माझ्यावरती होता. आणि भूमी, तुला माहिती आहे माझ्या आईबाबांना पेस्ट्री खूप आवडायची. आईबाबांचा माझ्यावरती खूप जीव होता ना, तेव्हा ते मला म्हणायचे की आम्ही म्हातारे झाल्यानंतर, आम्ही मेलो की मग आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ. तर इकडे बाबा म्हणायचे की मी तुझ्या पोटी जन्माला येईन
आई म्हणायची की नाही नाही, मी तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि बघ ना आता दोघेही नाही आहेत. तेव्हा मला असं वाटतंय आई आणि बाबांपैकी कुणीतरी तुझ्या पोटी जन्माला येईल, हो की नाही? तेव्हा इकडे माझे बाबा मला म्हणायचे की आता मी तुला घास भरवतोय, नंतर तू मला घास भरवशील, हो की नाही, तुझ्या पोटी जन्माला आल्यानंतर. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजणं आता केक कट करून एकमेकांना भरवत असतात आणि 3 महिने झालेले सेलिब्रेट करत असतात. तेव्हा इकडे आजी येते आणि म्हणते आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, अरे आजी माणसे तुम्ही या ना, आतमध्ये या. तेव्हा इथे आजी म्हणत असते, नाही मी सुद्धा तेच म्हणायला आली आहे की आनंदाची बातमी दिली होती ना भूमीने की ती आई होणार आहे, त्यालाच 3 महिने पूर्ण झाले, हो ना भूमी? त्यासाठीच मी तुला आशीर्वाद द्यायला आले होते. तुमच्यासुद्धा लक्षात आहे, हे बघून मला छान वाटलं. इथे तर छान आता सेलिब्रेशन वगैरे सुरू आहे बाबा. तेव्हा इकडे आता सगळेजण एकमेकांना पेस्ट्री भरवतात. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, भूमी बाळा, अगं आता 3 महिने पूर्ण झालेत ना, तर मी काय म्हणते, आपण आता ना चोरोटी भरूया. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय चोरोटी वगैरे? तेव्हा आजी म्हणत असते, आकाश अरे चोरोटी भरायची असते, तोपर्यंत कुणाला काही सांगायचं नसतं. त्यानंतरला मग आपण सांगायचं की मानसी, अथर्व, पटवर्धन ह्या मावशी होणार आहेत. असं सांगितल्यानंतर मग सगळ्यांना कळतं की आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे. तोपर्यंत ही गोष्ट आपण कधीच कुणाला सांगत नाही. आधी ते आपण कुटुंबाला सांगतो. आपल्या कुटुंबामध्ये ते आपण लपून ठेवतो, हो की नाही भूमी? तेव्हा भूमी म्हणते, हो आजी अगदी बरोबर. तेव्हा आजी म्हणतात की उद्या भूमीची आई येणार आणि ती भूमीची चोरोटी भरणार. त्याच्यानंतरला मग आपण कुणाकुणाला सांगू शकतो की आता भूमी आई होणार आहे म्हणून. तेव्हा इकडे आकाशला आधी त्या शब्दाचं खूपच जास्त हसायला आलेलं असतं, चोरोटीचं. तेव्हा इकडे आकाश हसतो आणि विचारतो, चोरोटी म्हणजे काय? तेव्हा इकडे आजी म्हणते की उद्या भूमीची आई येईल ओटी भरण्यासाठी. तेव्हा इकडे भूमी इमोशनल होते आणि म्हणत असते की आजी खरोखर आई येईल का चोरोटी भरायला? त्यानंतरला इकडे अभिजित म्हणत असतो, आई ये आतमध्ये ये, हे बघ मी तुझ्यासाठी छान असं घर बघितले. आणि तो म्हणतो की मी लाईट चालू करतो या. लाईट लावल्यानंतर इथे आता रागिनी बघत असते तर रूम खूपच जास्त छोटी असते. ती म्हणत असते, अभिजित काय रे, मी इथे राहायचं आहे का? खरंच मी इथे राहायचं आहे? नाही नाही, मला इथे राहायचं नाही आहे. अभिजित बघ ना रे, ही रूम कशी आहे, मी कशी राहू इथे, मला तर कळतच नाही आहे. नाही मला नाही जमणार आहे, तू प्लीज माझ्यासाठी दुसरं घर बघ ना. तेव्हा अभिजित म्हणत असतो की आई हे बघ, आता खिशाला परवडणारं हे एकच घर आहे. मी त्यांना भाडं दिलं आहे, डिपॉझिट 30,000 रुपये अजून द्यायचं आहे. मी ते देईन, मी काही करेन आणि मी ते डिपॉझिट देईन, तू नको काळजी करू. पण आता सध्या तरी तुला इथेच ॲडजस्ट करावं लागणार आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, नाही नाही आई, प्लीज थोडे दिवस इथे थांब ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही रे, मला नाही इथे राहता येणार, बघ ना कसा खूपट वास येतोय, मी कशी राहू इथे, मला जमणारच नाही रे, जीव जाईल माझा. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई असं नको बोलूस गं, प्लीज आता थोडे दिवस राहा ना. कारण हे बघ आपल्याला दुसरीकडे घर शोधायचं आहे. पण तोपर्यंत तू काही त्या रस्त्यावरती राहणार होतीस का? अजून तुझी इज्जत गेली असते आणि मला ते नको आहे. म्हणून मी तुला म्हणतोय की आता झालं गेलं विसरून जा आणि थोडे दिवस इथे राहा. तेव्हा रागिनी म्हणते, पण आता तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, मग 30,000 रुपये कसे काय भरशील तू? तेव्हा अभिजित म्हणत असतो, मी एक काम करतो, ही अंगठी आहे ना अंगठी, ती गहाण तरी ठेवतो नाहीतर विकतो आणि मग तू मला पैसे दे. तेव्हा इकडे रागिनीला हे मान्य नसतं. ती म्हणते, नाही नाही नाही, तुझे दागिने अजिबात तू विकायचे नाही आहेस. माझे दागिने हे गहाण ठेवा नाहीतर विका, त्याच्यावरती पैसे घ्या. असं आता रागिनी म्हणत असते, माझे दागिने विकले जाणार अभिजित, तुझे नाही. तुझे दागिने तू अजिबात विकायचे नाही आहेस, ते मला अजिबात नाही आवडणार आहे. तर इकडे आता रागिनीला त्या घरामध्ये राहायचं नसतं, जिथे तिला राहता येत नसतं, तिला खूपट वास येत असतो, पण तरीसुद्धा ती राहायला तयार झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रागिनी, पटवर्धन, अभिजित आता सगळी घाण करून ठेवत असतात. त्यांनी इथे आता पिलो फाईट खेळत असताना सगळीकडे आता पिसं आहेत. पिल्लेसुद्धा तिने खराब केलेले असतात. त्यानंतर इकडे रागिनी कुणालाही न सांगता डुप्लिकेट चावी घेऊन आलेली असते आणि ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आता तिजोरी उघडत काही नसते, कारण त्याने आता सगळे पासपोर्ट वगैरे जे काही पासवर्ड असतात चेंज केलेले असतात.
त्यानंतरला इथे रागीने आपला हार विकायला आलेली असते, कारण तिला पैसे हवे असतात. तर इकडे भूमी आणि मानसी दोघीजणी शॉपिंग करायला आलेले असतात. तेव्हा इकडे आता सोनार म्हणत असतात की या या रागिनी मॅडम या, तुम्हाला हार विकून पैसे घ्यायचे होते ना, या तुम्ही बसा. तर इकडे भूमी म्हणत असते की एक काम करा, हा हार आहे ना तुम्ही मलाच द्या. तेव्हा इकडे तुम्हाला हा हार चालेल का, तो जुना आहे म्हणून. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते हो नक्कीच चालेल ना मला. आणि तसंही घरच्या लक्ष्मीला इथे मार्केट तर दाखवलेलंच आहे, तेव्हा मला हाच हार द्या, मी हाच हार खरेदी करणार, असं भूमी म्हणते.